लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाने जोरदार मुसंडी मारलेली आहे। लोकसभेच्या निकालानंतर ठाकरेंच्या पक्षाचा आत्मविश्वास दुणावलेला आहे। विशेषतः मुंबईमध्ये ठाकरेंच्या पक्षाने घवघवीत यश मिळवलेलं आहे आणि त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईतील 36 पैकी किमान 25 जागा लढवण्याचा चंग त्यांनी बांधलाय। पण ठाकरेंच्या पक्षाचा हा दावा महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षाला मान्य होणार का, पाहूयात। विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे। त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। उद्धव ठाकरेंच्या पक्षाने मुंबईवर लक्ष केंद्रित केलंय, कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या पक्षाला मुंबईत मोठं यश मिळालंय। 6 पैकी 3 जागांवर ठाकरेंच्या पक्षाने विजय मिळवलाय, तर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरेंचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाला। तर भाजपच्या आणि शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावं लागलंय। लोकसभेत मुंबईकरांनी सत्ताधारी महायुतीला नाकारल्याचं पाहायला मिळालं। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतरही मतदार उद्धव ठाकरेंच्या बाजूने असल्याचं लोकसभेच्या निकालातून स्पष्ट झालंय आणि त्यामुळेच मुंबईत जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या पक्षानं मोर्चे बांधणी सुरू केली आहे। मुंबई शहरातील 36 पैकी किमान 25 मतदारसंघांवर ठाकरेंच्या पक्षाकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून वरुण सरदेसाई, तर दहिसर विधानसभा मतदारसंघातून तेजस्वी घोसाळकर यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे। तेजस्वी या अभिषेक घोसाळकरांच्या पत्नी आहेत। काही महिन्यांपूर्वी अभिषेक घोसाळकरांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती, तर वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरेंचे नातेवाईक आहेत। याशिवाय अनेक नव्या चेहऱ्यांना विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून संधी दिली जाण्याची शक्यता आहे। आम्ही 288 जागांचं असेसमेंट करतो आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस हे सुद्धा 288 जागांवर चाचपणे अभ्यास करतात आणि काँग्रेस पक्ष सुद्धा 288 जागांचा अभ्यास करतो। हा अभ्यास तिघांचाही पूर्ण झाल्यावरती आम्ही तिघे एकत्र बसू आणि त्यानंतर आम्ही की कोणी कुठे किती कशा जागा लढायच्या आणि जो जिंकेल त्याला ती जागा मिळेल, हे आमचं सूत्र आहे। लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या पक्षाला अधिक मताधिक्य मिळालंय त्या मतदारसंघासाठी ठाकरेंच्या पक्षाकडून आग्रह केला जाण्याची शक्यता आहे। आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही रणनीती आखली जाते आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईमध्ये काँग्रेसला केवळ 4 आमदार निवडून आणता आले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावं लागलं होतं। मुंबईतल्या 36 पैकी 25 जागा शिवसेना लढवण्याची तयारी करते असं देखील बोललं जातं। आपण कशा पद्धतीने तर ज्या त्या पक्षाचं तयारी असणं स्वाभाविक आहे, त्याविषयी तिसऱ्या पक्षाने बोलणं योग्य नाही। महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा विचार करता गेल्या वेळी विधानसभा निवडणुकीत शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेस 54, तर काँग्रेसनं 44 जागा जिंकल्या होत्या। आगामी विधानसभा निवडणुकीत गेल्या वेळच्या जिंकलेल्या जागांचा विचार केला जाणार आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांमध्ये जागा वाटप जवळपास निश्चित झालंय। आता त्यांना प्रतीक्षा आहे ती काँग्रेसच्या निर्णयाची। महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष प्रत्येकी 90 ते 95 जागा लढण्याची शक्यता आहे। त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही लवकरात लवकर जागा वाटप करून महाविकास आघाडी प्रचारात आघाडी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही। मुंबईहून उदय जाधवसह प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली।